महायुतीनं राज्यात 150 जागांवर गडबड केल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला। मात्र बिनबुडाच्या आरोपांऐवजी जानकर यांनी पुरावे द्यावे असं आव्हान भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी त्यांना दिलंय। राज्यातल्या अनेक जागांवर निवडणुकीत घोटाळा झाल्याचं म्हणत अजित पवार देखील बारामतीमध्ये 20,000 पराभूत होते असा खळबळजनक आरोप शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांनी केलाय। तर आम्ही राज्यातल्या प्रत्येक जागेचा अभ्यास केल्याचंही त्यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 12, शिंदेंच्या शिवसेनेला 18, भाजपला 77 आणि अपक्षांना मिळून महायुतीमध्ये 110 जागांपर्यंत येत होत्या असाही दावा जानकर यांनी केलाय। जवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। जवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2:1 असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात। 21 वरती अजितदादा सुद्धा राहत आहेत। अजितदादाचे फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि हे जे भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत अशी 110 फक्त संख्या आहे। आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करतोय। आता पवार साहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये, राहुल गांधी, पवार साहेब आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत, त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्हीव्हीपॅट मधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मला वाटतं उत्तम जानकर भरकटलेले दिसतायत, अपरिपक्व अशा प्रकारचं त्यांचं बोलणं आणि वक्तव्य त्या ठिकाणी आहे। पराभव इतका जिवारी लागलाय की त्यातून अजून या ठिकाणी मविया बाहेर येत नाही आणि त्यांचं दुःख किंवा त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते जानकरांच्या माध्यमातून बाहेर येताना दिसतंय। म्हणजे अशा प्रकारचा अभ्यासू जर नेता किंवा व्यक्ती असेल तर मला वाटतं त्याला एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशाने त्याचा उपयोग करून घ्यायला हवा। पुण्यात ईव्हीएम हटावचा नारा देत शरद पवारांच्या गटानं ईव्हीएमचं प्रात्यक्षिक केलं। ईव्हीएम मतदानावेळी मतांची चोरी कुठे होते असा दावा यावेळी प्रात्यक्षिक दाखवून करण्यात आलाय। याच्यामध्ये 3 कॅन्डिडेट्स आहेत। 3 कॅन्डिडेट्समध्ये सफरचंद आहे, केळा आहे जे पुढे आहेत त्यांना स्पष्ट दिसत असेल आणि मग कलिंगड आहे। आम्ही प्रोग्रामिंग याच्यामध्ये अशी केली आहे की जर लागोपाठ वोटिंग केली, लागोपाठ कशाला लागोपाठ वोटिंग केली जर वॉटरमेलनला म्हणजे कलिंगडला आणि केळ्याला तर त्याचा वोट जो आहे तो चोरी होऊन सफरचंदाला जाईल। आता हे बोलून नाही चालत, याला आपण करून बघू। कोणी येऊन वोटिंग करायची असेल तर वोटिंग करू शकतो आणि पहिला वोटर येऊन जे आहे ते केळ्याला मत देतो आणि त्यांनी केळ्याला मत दिलं। पुढे बसलेल्या लोकांनी कृपया खात्री करावी का तुम्हाला केळ्याची पावती दिसली का। मग पहिला वोटर आला त्यांनी केळ्याला मत दिलं, तिसरा वोटर येतो, तिसरा वोटरनी येऊन समजा कलिंगडला मत दिलं। आता कलिंगडची पावती दिसते का, कलिंगडची पावती दिसली का, दिसली बरोबर। चौथा वोटर पण येऊन मत करतो आणि तो पण कलिंगडला मत करतो। मी एकदा पण का सफरचंदाला वोट दिला का नाही, मग काहीच नाही बघितलं। मग सफरचंद यातून किती निघाला पाहिजे, नाही सफरचंद इलेक्शन जिंकला। काढ बाहेर काढा सगळ्यांना दाखवा, सफरचंद इलेक्शन जिंकला। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।